नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आणि काय कसा प्रतिसाद आपल्याला आध्यात्मिक केंद्र म्हणजे आमच्या परिसरामध्ये केंद्र किंवा परिसर निसर्गरम्य परिसर याबद्दल आधारी निर्माण चांगला आहे।
आमच्या परिसरातील बरेचसे जे महाराजांच्या वरती श्रद्धा असणारे पुष्कळ स्वामींच्या वरती श्रद्धा असणारे पुष्कळ लोक आहेत. मात्र प्रत्यक्ष विनायक दादांनी आमच्या या परिसरामध्ये त्यांचं इथं देवस्थान निर्माण केलं म्हणजे अत्यानंद आहे. आणि भाविकांच्या दृष्टीनं ते एक उत्तम स्थान आणि एक निसर्गरम्य आहे. गावापासून 2 रिक्षा झाडी परिसर या वास्तूच्या आसपास आहे. त्यामुळं गावामध्ये केलेलं हे उत्तम कार्य आहे त्या श्राद्धाच्या दृष्टीने. मला पहिलं नाव गाव गाव पारगाव. मी ज्याला मुंबईला नोकरी करत होतो 40 वर्ष नोकरी करत असताना माझी अक्कलकोटवारी दरवर्षीच व्हायची. प्रत्येक यात्रे म्हणजे दत्त जयंतीला अक्कलकोट गाणगापूर हे मी करायचो. पण आता मी ज्याला रिटायर झालो मला 2 वर्ष झाली. पण नोकरी करत असतानाच एक मनामध्ये विचार होता म्हणजे आपण वयानुसार परत त्या वारी करू शकणार नाही. उतार वयामध्ये आपल्याला तिथे जाऊ शकणार नाही. म्हटलं आपणच का आपल्याला दारामध्ये आपल्या दत्त स्थान निर्माण करू नये आणि तो सगळ्यांना उपयोगी येईल या पद्धतीनं मी आपलं आणि ते मी असं म्हणत नाही पण त्यांनी ते स्वामींनी ते सगळं घडवून आणलं माझ्या हातून. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या इथं स्थान बसले स्वामी आणि मला आपली सेवा करण्याचा आता मौका मिळेल. तर जे भक्त आहेत भाविक आहेत त्यांनाही तिथं लांब न जाता त्यांना इथं अक्कलकोट दर्शन होईल मला वाटतं. गुरुवारी येऊन सर्वसामान्य जनतेचं